नमस्कार मित्रांनो, वेलनेस विथ दमयंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत। आणि थंबनेल आणि व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार ऐकणार आहोत। तर नक्कीच आपल्या सगळ्याला फायदेशीर विचार आहे ते सगळ्यांसाठीच, तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका। तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझा जन्म कुठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते। त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्की सुखी करू शकतो। मी स्त्री व्हावे की पुरुष, काळा व्हावा की गोरा, माझ्या शरीराची ठेवण सर्व अवयव ठीकठाक असणे हे देखील माझ्या हाती नव्हते। मात्र जे काही मिळाले त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे हे माझ्या हाती आहे। माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव हे देखील माझ्या हाती नव्हते। त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे। सगळ्यांनाच सगळी सुख मिळत नाहीत, हा निसर्गाचा नियम आहे। त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दुःख असणारच आहेत हे आपण सर्वप्रथम मान्य केलं पाहिजे। ती दुःख कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही। त्यामुळे माझ्या दुःखाचे भांडवल न करता मी त्या दुःखाचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन। माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे। संयम, मृदू भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे। माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते। मात्र त्यावेळी सकारात्मक विचार आणि योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे। हे विश्व मी निर्माण केले नाही किंवा हे विश्व कसे असले पाहिजे ह्या माझ्या मताला देखील काही किंमत नाही। तेव्हा हे असं का, ते तसं का, असं का नाही वगैरे वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्याऐवजी जे चूक आहे, अयोग्य आहे ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल, हेही तसे थोडकेच। त्याचप्रमाणे महाराज म्हणतात, कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दुःख मिळणार आहे याची जाणीव ठेवून मी माझ्या आसपासच्या दुःखी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे। आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळत येत असली तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व काही नष्ट होऊ शकते। याची सतत जाणीव ठेवून मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे। मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे। जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा मी ती संधी गमावता कामा नये। तर मित्रांनो, तुम्हालाही हे विचार नक्कीच आवडलेत, आय होप। तर आवडले असतील तर नक्कीच अनेकांना हे शेअर करा, लाईक करा माझ्या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।